नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे, म्हणजे आपल्या सकाळच्या एका सवयीबद्दल. आणि बघूया की त्यात एक छोटासा बदल किती मोठा फरक घडवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आपल्यापैकी बहुतेकांची सकाळ कशी सुरू होते? बरोबर, एका गरमागरम वाफाळत्या पेयाने. पण कधी हा विचार मनात आलाय का की जी गोष्ट आपल्याला इतका आराम देते ती खरंच आपल्या आरोग्यासाठी तितकीच चांगली आहे की नाही? हो, आपण बोलतोय आपल्या लाडक्या दूध आणि साखरेच्या चहाबद्दल. अनेकांसाठी तर याच्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. पण याचे काही असे परिणाम आहेत जे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, खास करून जेव्हा आपण तो सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी घेतो. ठीक आहे, चला तर मग जरा खोलात शिरूया आणि समजून घेऊया की हा रोजचा चहा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम करतो. तर बघा, जेव्हा आपण सकाळी सकाळी दुधाचा चहा घेतो तेव्हा 3 मुख्य गोष्टी घडू शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे शरीरात ॲसिडिटी वाढते. अनेकांना ती जळजळ जाणवतही असेल. दुसरं, आपली पचनशक्ती मंदावते आणि मग दिवसभर पोट जड वाटत राहतं. आणि तिसरी, जी कदाचित जास्त गंभीर गोष्ट आहे, ती म्हणजे हा चहा हाडांमधलं कॅल्शियम कमी करू शकतो. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? चहा सोडायचा का? नाही, तसं नाही. सुदैवाने याला एक खूपच छान आणि आरोग्यदायी पर्याय आहे आणि त्याचं नावही तसंच आहे, अमृत काढा. आता अमृत काढा म्हणजे नेमकं काय? तर हा साधासुधा काढा नाहीये. आयुर्वेदात काढा म्हणजे काय, तर काही औषधी वनस्पती पाण्यात चांगल्या उकळवून त्यांचे सगळे गुणधर्म त्या पाण्यात उतरवले जातात. आणि या काढ्याला तर एक जादुई अमृत असं म्हटलं जातं, कारण असं मानलं जातं की यात आपलं आरोग्य सुधारण्याची खूप मोठी ताकद आहे. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे अमृत बनवायला खूप सोपं आहे. आपण ते अगदी सहज आपल्या घरी बनवू शकतो. चला तर मग बघूया कसं ते. यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतील. फक्त 6 साध्या गोष्टी. 1 मोठा ग्लास पाणी घ्या. त्यात टाकायचं आहे 1 चमचा सेंद्रिय गूळ, 1 इंच किसलेलं आलं, 5-6 तुळशीची पानं, 2-3 काळी मिरी फक्त ठेचून घ्यायची आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा. बघा किती सोपं आहे. या सगळ्या नैसर्गिक गोष्टींमधूनच या पेयाला त्याची खरी ताकद मिळते. आता बनवायचं कसं? तर एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते उकळायला ठेवा. पाणी उकळलं की त्यात आलं, तुळस, काळी मिरी आणि दालचिनी घालायची. आणि मग हे मिश्रण चांगलं उकळू द्यायचं, इतकं की पाणी आटून अर्ध झालं पाहिजे. याच प्रक्रियेमुळे त्या सगळ्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म त्या पाण्यात पूर्णपणे उतरतात. पण थांबा, इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गूळ कधी टाकायचा? तर गॅस बंद केल्यानंतर. हे लक्षात ठेवा, गॅस बंद करून मगच गूळ घालायचा. असं केल्याने त्याची चव तर टिकतेच, पण त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत ना, ते सुद्धा टिकून राहतात. ही एक छोटीशी टीप आहे, पण खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण दोन्ही पेयांविषयी ऐकलं. आता एका बाजूला आपला नेहमीचा चहा आणि दुसऱ्या बाजूला हा अमृत काढा ठेवून बघूया, म्हणजे फरक अगदी स्पष्टपणे समोर येईल. आता बघा, पचनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर चहा गॅस आणि ॲसिडिटी वाढवतो, तर अमृत काढा पचन सुधारतो आणि पोट साफ ठेवतो. रोगप्रतिकारशक्ती चहा ती कमी करू शकतो, तर हा काढा नैसर्गिक अँटीबायोटिकसारखं काम करतो. ऊर्जेचं म्हणाल तर चहाने एक कॅफिन रश मिळतो जो लगेच उतरतो, पण अमृत काढा दिवसभर टिकणारी नैसर्गिक ऊर्जा देतो. आणि रक्ताचं काय? चहा रक्तातील साखर वाढवतो, तर काढा रक्त शुद्ध करायला मदत करतो. म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे, नाही का? फक्त तुलनाच नाही, तर या अमृत काढ्याचे असे 4 मोठे फायदे आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला एक एक करून ते समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा, हा काढा आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक डिटॉक्सिफायरचं काम करतो. म्हणजे काय? तर तो आपलं रक्त आणि लिव्हर साफ करतो, शरीरातली सगळी घाण बाहेर काढायला मदत करतो. आणि याचा परिणाम कुठे दिसतो? आपल्या त्वचेवर. त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते. आता दुसरा फायदा, हा आपल्या श्वसन संस्थेशी संबंधित आहे. या काढ्यामध्ये आलं आणि काळी मिरी आहे, जे उष्ण असतात. त्यामुळे छातीत जो कफ साठलेला असतो ना, तो मोकळा व्हायला मदत होते. ज्यांना सारखा सर्दी खोकला होतो किंवा दम्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तर हा काढा खूपच फायदेशीर ठरू शकतो. तिसरा फायदा, आणि हा अनेकांसाठी खूप महत्त्वाचा असेल, तो म्हणजे सांधेदुखी. ह्यात आपण गूळ वापरतो. गुळामध्ये नैसर्गिकरित्या सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे सांध्यांवरची सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते आणि मग हालचाल करणंही सोपं होतं. आणि चौथा फायदा आहे आपल्या मेटाबॉलिझमसाठी. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली अन्न पचवून ऊर्जा बनवण्याची जी प्रक्रिया आहे, तिला हा काढा वेग देतो. मेटाबॉलिझम वाढलं की काय होतं? शरीरातली अतिरिक्त चरबी म्हणजे फॅट जास्त वेगाने जळायला लागतं आणि मग वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते.
आता हे सगळे फायदे ऐकल्यावर असं वाटणं साहजिक आहे की हे खरंच होतं का? म्हणूनच हे स्वतः अनुभवून पाहण्यासाठी एक सोपं आव्हान आहे, फक्त 7 दिवसांचं. इथे कोणीही कायमचा बदल करायला सांगत नाहीये. ही गोष्ट आहे फक्त एक छोटासा प्रयोग करून बघण्याची. किती दिवसांसाठी? फक्त 7 दिवसांसाठी. कल्पना अगदी सोपी आहे. फक्त पुढची 7 दिवस रोज सकाळी नेहमीच्या चहाऐवजी हा अमृत काढा पिऊन बघायचा आणि मग आपल्या उत्साहात, पचनशक्तीत आणि एकूणच तब्येतीत काय सकारात्मक बदल होतो हे स्वतःच अनुभवायचं. आणि या संपूर्ण बदलामागचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते या एका वाक्यात अगदी छान मांडलं आहे. साखर आपल्याला आजारी पाडू शकते, पण सेंद्रिय गूळ आणि औषधी वनस्पती एक लांब आणि निरोगी आयुष्य देऊ शकतात. शेवटी हा सगळा विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतो. काय होईल जर दिवसाच्या सुरुवातीला केलेला एक छोटासा बदल आपला संपूर्ण दिवस आणि कदाचित आपलं संपूर्ण आयुष्यच बदलू शकला तर? यावर विचार नक्की करायला हवा.